हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयसमध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4 EVS 2चा लेसन शिवाजीज एज्युकेशन. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. शिवाजीज एज्युकेशन. बिगिनिंग ऑफ शिवाजीज एज्युकेशन. बिगिनिंग म्हणजे सुरुवात, शिवाजींच्या शिक्षणाची सुरुवात. शहाजीराजे himself was a scholar of Sanskrit. शहाजीराजे स्वतः संस्कृतमध्ये पारंगत होते. In the Bangalore court, he had under his patronage artists and scholars of various languages. Patronage म्हणजे आश्रय, कोर्ट म्हणजे दरबार, आर्टिस्ट म्हणजे कलावंत. बँगलोरच्या दरबारामध्ये शहाजीराजांनी अनेक कलावंत आणि वेगवेगळ्या भाषेच्या विद्वानांना आश्रय दिला होता. ही अपॉइंटेड इंटेलिजंट टीचर्स फॉर शिवाजी. त्यांनी शिवाजींच्या शिक्षणासाठी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. शिवाजीज एज्युकेशन बिगेन व्हेन ही बिकेम 7 years old. जेव्हा शिवाजी 7 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. Soon शिवाजी became skilled in the art of reading and writing. लवकरच शिवाजी वाचण्या आणि लिहिण्याच्या कलेमध्ये पारंगत झाले. He began to read the stories from रामायण, महाभारत and भागवत on his own. ते रामायण, महाभारत आणि भागवत मधल्या कथा स्वतः वाचू लागले. To teach him warfare, शहाजीराजे had appointed some teachers. वॉरफेअर म्हणजे युद्धनीती. त्यांना युद्धनीती शिकवण्यासाठी शहाजीराजांनी काही शिक्षक अपॉइंट केले. They began to teach Shivaji to ride a horse, to wrestle, to use swords and दंडपट्टा. त्यांनी शिवाजींना घोडसवारी, कुस्ती, तलवार आणि दांडपट्टा चालवणे या सर्व गोष्टी शिकवायला सुरुवात केली. Thus, at the age of 12, Shivaji became acquainted with different branches of learning and arts. Acquainted म्हणजे परिचित. त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी शिवाजींना वेगवेगळ्या विद्या आणि कला यांचा परिचय झाला. Soon आदिलशाह sent शहाजीराजे on an expedition to conquer the states of the Naikas, local chiefs in Karnataka. एक्सपेडिशन म्हणजे मोहीम. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकमधील मुख्य नायक यांचे राज्य जिंकण्यासाठी मोहीमवर पाठवले. बिफोर सेटिंग आउट अपॉन द एक्सपेडिशन, शहाजीराजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. मोहिमेवर जाण्याआधी शहाजीराजांनी शिवाजींना आणि जिजाबाईंना पुण्याला पाठवले. विथ देम ही सेंट एलिफंट्स, हॉर्सेस and infantry, a treasury, a flag, as also trusted ministers, brave generals and renowned teachers. Infantry म्हणजे पायदळ, ट्रेजरी म्हणजे खजिना, रिनाउंड म्हणजे प्रसिद्ध विख्यात. त्यांच्यासोबत त्यांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर जनरल आणि विख्यात प्रसिद्ध शिक्षक पाठवले. Rejuvenation of Pune. जिजाबाई and शिवाजी returned to Pune. जिजाबाई आणि शिवाजी पुण्याला परतले. शिवाजी remembered his childhood days which he had spent on शिवनेरी. शिवाजींना शिवनेरीवरचे त्यांचे बालपणीचे दिवस आठवले. He could see the lofty peaks on the सह्याद्री again and he became very happy. लॉफ्टी पिक्स म्हणजे उंच शिखरे. सह्याद्रीची उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली आणि त्यांना खूप आनंद झाला. पुणे ॲट दॅट टाइम वॉज नॉट सच अ बिग सिटी. त्यावेळी पुणे आत्ताप्रमाणे मोठे शहर नव्हते. इट वॉज टोटली डिव्हास्टेटेड बाय शहाजीराजेज एनिमीज. डिव्हास्टेटेड म्हणजे उद्ध्वस्त, एनिमीज म्हणजे शत्रू. शहाजीराजांच्या शत्रूंनी पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. प्रॉपर्टीज वेअर डॅमेज. मालमत्तेचे नुकसान झाले होते. हाऊसेस वेअर डिमॉलिश्ड. डिमॉलिश्ड म्हणजे पाडणे, मोडून टाकणे. घरे पाडून टाकली होती. टेम्पल्स हॅड कोलॅप्स्ड.
कोलॅप्स म्हणजे खाली पडणे, कोसळणे. मंदिरे कोसळली होती. द फ्रायटेंड पीपल हॅड फ्लेड फ्रॉम देअर विलेजेस. फ्रायटेंड म्हणजे घाबरलेले. घाबरलेले लोक त्यांच्या गावातून पळून गेले होते. फील्ड्स हॅड बिकम बॅरन. बॅरन म्हणजे नापीक, ओसाड. शेतं ओसाड पडली होती. थिक फॉरेस्ट हॅड ग्रोन. घनदाट जंगले वाढली होती. वोल्व्स रोम्ड इन द कंट्रीसाइड. रोम्ड म्हणजे फिरणे. गावाच्या आजूबाजूला लांडगे फिरू लागले होते. पुणे दस वॉज टोटली इन शॅम्बल्स अँड रुईन्स. शॅम्बल्स म्हणजे ढासळणे, रुईन्स म्हणजे नाश. त्यामुळे पुणे पूर्णपणे ढासळले होते, नाश झाले होते. When the people living around came to know that Jijabai has returned to Pune with Shivaji, they took heart. जेव्हा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजले जिजाबाई आणि शिवाजी पुण्यामध्ये परतले आहेत, तेव्हा त्यांना खूप मोठा धीर मिळाला. जिजाबाई called all of them and reassured them that they would be safe in Pune. Reassured म्हणजे आश्वासन दिले. जिजाबाईंनी सर्वांना बोलावलं आणि त्यांना आश्वासन दिले की ते पुण्यामध्ये सेफ आहे. पीपल स्टार्टेड सेटलिंग इन पुणे, कल्टिवेटिंग देअर लँड्स. लोक पुण्यामध्ये परत येऊन राहू लागले आणि त्यांची शेती करू लागले. कल्टिवेटिंग म्हणजे लागवड करणे. जिजाबाई हॅड द डिलॅपिडेटेड टेम्पल्स रिपेअर्ड. डिलॅपिडेटेड म्हणजे जीर्ण, मोडकळीस आलेले. जिजाबाईंनी मोडकळीस आलेली मंदिरे दुरुस्त करून घेतली. इन द टेम्पल्स वर्शिप बिगेन मॉर्निंग अँड इव्हिनिंग. वर्शिप म्हणजे पूजा. मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. द टाउन वॉज अगेन थ्रॉबिंग विथ पीपल. गाव आता पुन्हा माणसांनी गजबजले. दस पुणे वॉज टोटली ट्रान्सफॉर्म. त्यामुळे पुणे पूर्णपणे बदलले. पुण्याचा कायापालट झाला. The achievements of Dadaji Kondev. When Jijabai and Shivaji were in Karnataka, Dadaji Kondev looked after the Pune Jagir. जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी कर्नाटकमध्ये होते, तेव्हा पुण्याचे जागीर दादाजी कोंडदेव बघायचे. He was the सुभेदार of कोंढाणा also. ते कोंढाण्याचे सुभेदार सुद्धा होते. He was very faithful. ते खूप विश्वासू होते. Faithful म्हणजे विश्वासू. He was strict, efficient and honest in his work. ते त्यांच्या कामामध्ये खूप स्ट्रिक्ट, कार्यक्षम आणि इमानदार होते. Efficient म्हणजे कार्यक्षम, honest म्हणजे इमानदार. He was also just and a strict disciplinarian. Disciplinarian म्हणजे शिस्तप्रिय. ते खूप शिस्तप्रिय होते. He served with devotion. Devotion म्हणजे एकनिष्ठ. ते एकनिष्ठ होते. At about this time, a big wada or residence was built in Pune by the orders of शहाजीराजे. त्या काळात शहाजीराजांच्या आदेशावरून पुण्यामध्ये एक मोठा वाडा बांधण्यात आला. It came to be known as लाल महाल. त्याला लाल महाल म्हणून ओळखले जायचे. To encourage the peasants to till their lands, Dadaji gave them concessions in the land tax for a few years. Peasants म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांनी शेती करावी म्हणून दादाजींनी त्यांना लँड टॅक्स म्हणजे जमिनीचा जो कर असतो त्यात त्यांना सवलत दिली होती. He offered prizes for destroying the wolves which infested the countryside and harassed the peasants. गावात फिरणाऱ्या आणि लोकांना त्रास देणाऱ्या लांडग्यांना मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे ठेवली होती. Many wolves were killed. भरपूर लांडगे मारले गेले. He raised peasant patrols to protect life and property from gangs of thieves who roamed the countryside. गावात फिरणाऱ्या चोरांपासून लोकांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी लोकांचा पहारा बसवला. He fixed land revenue according to the quality of the soil. दादाजींनी मातीच्या क्वालिटीप्रमाणे जमिनीवर महसूल लावला. He thus made the people happy. त्यामुळे लोक खूप खुश झाले. In the fields of agricultural reform and revenue collection, the work done by
Dadaji Kondev and the Nizamshahi Wazir Malik Ambar is considered to be very important. ॲग्रिकल्चरल रिफॉर्म म्हणजे शेती सुधारणा. रेव्हेन्यू कलेक्शन म्हणजे महसूल गोळा करणे. शेती सुधारणा आणि महसूल गोळा करणे या क्षेत्रात दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचे वजीर मलिक अंबर यांनी केलेले कार्य खूप महत्त्वाचे मानले जाते. शिवाजीज एज्युकेशन. शिवाजींचे शिक्षण. When Shivaji returned to Pune, his education continued under the supervision of जिजाबाई. जेव्हा शिवाजी पुण्याला परतले तेव्हा त्यांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली चालू होते. While returning from Bangalore, Jijabai and Shivaji were accompanied by eminent teachers sent by शहाजीराजे. एमिनंट म्हणजे ख्यातनाम. बँगलोरहून परत येताना शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजींसोबत ख्यातनाम शिक्षकांना पाठवले होते. They taught him many sciences, branches of learning and languages. त्यांनी त्यांना अनेक विद्या आणि वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. शिवाजी acquired the knowledge of excellent administration, war tactics, fort architecture, selection of horses and elephants, ways of escaping from difficult enemy territories and many other things. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. वॉर टॅक्टिक्स म्हणजे युद्धाचे धावपेच. आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला. चांगले प्रशासन कसे करायचे, युद्धाचे डावपेच, वास्तुकला, घोड्यांची आणि हत्तीची निवड कशी करायची, शत्रूंच्या प्रदेशांमधून बाहेर कसे पडायचे आणि अशा बऱ्याच गोष्टी शिवराय शिकले. शिवाजीज प्रोग्रेस इन एज्युकेशन प्लीज्ड जिजाबाई व्हेरी मच. शिवाजींच्या शिक्षणातील प्रगतीमुळे जिजाबाईंना खूप आनंद झाला. व्हॉट वीरमाता जिजाबाई टॉट शिवाजी. वीरमाता जिजाबाईंनी शिवाजींना काय शिकवले. जिजाबाई वॉज नो ऑर्डिनरी वुमन. जिजाबाई ह्या सर्वसाधारण स्त्री नव्हत्या. शी वॉज द डॉटर ऑफ द मायटी सरदार लखुजीराव जाधव अँड द वाईफ ऑफ द ब्रेव्ह अँड वेलियंट शहाजीराजे. मायटी म्हणजे पराक्रमी, ब्रेव्ह म्हणजे धाडसी, वॅलियंट म्हणजे शूर. जिजाबाई पराक्रमी सरदार लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या आणि शूर आणि धाडसी शहाजीराजे यांच्या पत्नी होत्या. शी हॅड inherited the knowledge of politics and warfare from her infancy. Inherited म्हणजे वारसा मिळालेला. इन्फॅन्सी म्हणजे बाल्यावस्था, बालपण. वॉरफेअर म्हणजे युद्धनीती. राजकारण आणि युद्धनीती यांचा जिजाबाईंना वारसा मिळालेला होता. In her was witnessed the confluence of the martial traditions of the famous houses of the Jadavs and Bhosles. जाधव आणि भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची युद्ध परंपरा त्यांच्यात होती. She was a freedom loving person with a great sense of pride. त्या स्वाभिमानी तर होत्याच, त्याचबरोबर त्या स्वातंत्र्यप्रिय सुद्धा होत्या. She had learned through bitter experience that however much a Maratha Sardar displayed valor, it was not appreciated in the courts of the sultans. मराठा सरदारांच्या शौर्याची सुलतानच्या दरबारामध्ये कधीच स्तुती केली जात नाही. त्यांना कधीच ॲप्रिशिएट केलं जात नाही. याचा कटू अनुभव जिजाबाईंना आला होता. व्हॅलर म्हणजे शौर्य. She had valiantly faced the shock of her father's murder in the open court at the instigation of निजामशाह. व्हॅलियंटली म्हणजे धैर्याने. निजामशहाच्या भर दरबारात त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. हा जिजाबाईंसाठी मोठा धक्का होता. त्यांनी मोठ्या धैर्याने हा धक्का फेस केला. She had resolved that her son Shivaji would never be engaged in the services of others. त्यांनी निश्चय केला आपला मुलगा शिवाजी कधीही दुसऱ्यांची चाकरी करणार नाही. He would establish the rule of his own people, स्वराज. तो आपल्या लोकांचं स्वतःचं राज्य निर्माण करेल, म्हणजे स्वराज निर्माण करेल. She was bringing up Shivaji with that idol. याच विचाराने जिजाबाई
शिवरायांना घडवत होत्या. द पीपल लिव्हिंग इन द मावळ रिजन वेर कॉल्ड मावळाज. मावळ रिजन मध्ये राहणाऱ्या लोकांना मावळाज म्हणजे मावळे असं म्हटलं जात होतं. दे वेर लॉयल, हार्ड वर्किंग अँड क्विक फुटेड. लॉयल म्हणजे प्रामाणिक, हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू, क्विक फुटेड म्हणजे चपळ. ते प्रामाणिक, कष्टाळू आणि चपळ होते. नो वन कुड सरपास देम इन हार्डीनेस. सरपास म्हणजे मागे टाकणे. त्यांच्या धीटपणाला कोणीच मागे टाकू शकत नव्हतं. हार्डीनेस म्हणजे धीटपणा. बट दे वेर हॅरेस्ड बाय द सुलतान्स रूल. पण ते सुलतानांच्या नियमांनी खूप त्रस्त झाले होते. हॅरेस म्हणजे त्रास देणे. द आर्मीज ऑफ द सुलतान्स यूज्ड टू प्लंडर देअर विलेजेस, फोर्सिंग द पीपल टू अबॅन्डन देअर प्लेसेस. प्लंडर म्हणजे लुबाडणे, लुटणे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. सुलतानाच्या सैनिकांनी गावं लुबाडली होती, लुटली होती आणि लोकांना त्यांची जागा सोडून जाण्यास भाग पाडले होते. नोबडी केअर्ड फॉर देम. त्यांची काळजी करणारं कोणीही नव्हतं. शिवाजी इयर्नड टू डू समथिंग फॉर धीस पुअर मिसरेबल पीपल. इयर्न म्हणजे तळमळ, मिसरेबल म्हणजे दयनीय. शिवाजी त्या गरीब, दयनीय लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी तळमळत होते. ऑन रिटर्निंग होम, शिवाजी वुड टॉक अबाउट धिस टू हिज मदर. घरी परतल्यावर शिवाजी याबद्दल त्यांच्या आईबरोबर बोलले. जिजाबाई वुड से, शिवबा, श्री रामचंद्र इज द अँसेस्टर ऑफ द भोसलेज. अँसेस्टर म्हणजे पूर्वज. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, श्री रामचंद्र हे भोसल्यांचे पूर्वज होते. रामा किल्ड रावण अँड मेड हिज पीपल हॅपी. रामाने रावणाला मारले आणि लोकांना आनंदी केलं, हॅपी केलं. द अँसेस्टर ऑफ द जाधव्स इज श्रीकृष्णा. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण होते. ही किल्ड कंस अँड ब्रॉट रिलीफ टू हिज पीपल. त्यांनी कंसाचा वध केला आणि लोकांना दिलासा दिला. यू आर अ डिसेंडंट ऑफ बोथ श्रीरामा अँड श्रीकृष्णा. तुम्ही श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण या दोघांचेही वंशज आहात. यू कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय द विक्ट अँड मेक युअर सब्जेक्ट्स हॅपी. विक्ट म्हणजे दुष्ट. तुम्ही सुद्धा दुष्टांना संपवू शकता आणि तुमच्या प्रजेला आनंदी करू शकता. These words of जिजाबाई were a source of inspiration to young शिवाजी. जिजाबाईंचे हे शब्द शिवरायांना प्रेरणादायी ठरायचे. He would remember the brave deeds of heroes of the past like Rama, Krishna, Bhim, Arjun. राम, कृष्णा, भीम, अर्जुन यांच्या शूर कथा त्यांना आठवायच्या. He thought of them all the time, whether asleep or awake. त्यांना झोपताना, उठताना, प्रत्येक वेळी त्यांचेच विचार येत असत. He felt that he too must fight against injustice as they did and like them destroy the wicked and bring happiness to his subjects. Injustice म्हणजे अन्याय. शिवरायांना वाटायचे त्यांच्यासारखंच आपण सुद्धा अन्यायाविरुद्ध लढायचं, दुष्टांचा नाश करायचा आणि आपल्या प्रजेला आनंदी करायचे. He thought that he should become courageous and brave like these heroes of old. त्या हिरोंप्रमाणेच आपणही धाडसी आणि शूर व्हावे असे त्यांना वाटायचे. The new regime of शिवाजी. In Pune Jagir, the new regime of Shivaji began under the guidance of जिजाबाई. पुणे जागिरीत जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे नवीन प्रशासन सुरू झाले. शहाजीराजे had already made the preparations for this. शहाजीराजांनी यासाठी आधीच तयारी करून ठेवली होती. When Shahajiraje sent Shivaji from Bangalore to Pune,
he sent some very powerful and prestigious people with him. जेव्हा शहाजीराजांनी शिवाजींना बंगलोरहून पुण्याला पाठवले तेव्हा त्यांनी शिवाजींबरोबर काही खूप शक्तिशाली आणि प्रतिष्ठित लोकांना पाठवले होते. प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित. दे वेर सम्राट नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत दाबीर. ते होते सम्राट नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत दाबीर. These were all able men fit to administer an independent kingdom. हे सर्व लोक स्वतंत्र राज्य चालवण्यास योग्य होते. शहाजीराजे had specially deputed them to Pune to help Shivaji govern his Jagir efficiently. शिवाजींनी त्यांच्या जागिरीचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळावा म्हणून शहाजीराजांनी त्यांच्या मदतीसाठी या सर्वांना पुण्याला नेमले होते. With their help, Shivaji began to administer his Jagir to attend the people's grievances. त्यांच्या मदतीने शिवाजी त्यांच्या जागिरीचा कारभार करू लागले. लोकांच्या तक्रारी जाणून घेऊ लागले. ग्रीव्हन्सेस म्हणजे तक्रारी. Those who inflicted injustice upon the rayat were punished. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा झाली. In a way, शहाजीराजे's जागीर was undergoing a transformation. शहाजीराजांच्या जागिरीचा एक प्रकारे कायापालटच होत होता. The Maulas got a glimpse of the future Swaraj. भविष्यातल्या स्वराज्याची झलक मावळ्यांना पाहायला मिळत होती. It was as it were the dawn of Swaraj. ती स्वराज्याची नवीन पहाटच होती. Dawn म्हणजे पहाट. Shivaji's marriage. शिवाजींचा विवाह. In those days, people married at a very early age. त्या काळात लहानपणातच लग्न करण्याची पद्धत होती. So जिजामाता said, we should now get Shiva married. त्यामुळे जिजामाता म्हणाल्या, आता आपण शिवबांचं लग्न करायला हवं. Then a search for a suitable bride for Shiva began. मग शिवबांसाठी त्यांच्या योग्य वधू पाहण्याला सुरुवात झाली. Soon she found the girl she wanted. लवकरच त्यांना हवी तशी मुलगी पसंत पडली. Her name was सईबाई. तिचं नाव होतं सईबाई. सईबाई came from the निंबाळकर family of फलटण. सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यामधल्या होत्या. The marriage was celebrated with great splendor. त्यांचा विवाह खूप मोठ्या वैभवात साजरा झाला. स्प्लेंडर म्हणजे वैभव. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.